नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। लेखी आश्वासन मिळेपर्यंत शेतकरी आंदोलनावरती ठाम। शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्ध होण्यासाठी सरकार प्रयत्नशील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर एका मॉडेलनुसार शेतकऱ्यांना प्रति युनिट खर्च कमी होईल। फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये 17,000 जागांवरती पोलीस भरती। देवेंद्र फडणवीसांची घोषणा। 10% मराठा आरक्षणासह पोलीस भरती होणार असल्याची माहिती। राज्यभरामधील 60 कारागृहांपैकी 8 कारागृह हाऊसफुल। मुंबई ठाण्यामधील कारागृह सर्वाधिक कैदी। मुंबईच्या कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा तिप्पट तर ठाण्याच्या कारागृहात चौपट कैदी। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील 299 परीक्षांच्या तारखा जाहीर। 2 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार। अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विद्याशाखेच्या परीक्षांच्याच तारखा लवकरच जाहीर होणार। मुंबई पालिकेकडून आज मस्जिद परिसरामध्ये डीप क्लिनिंग। आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची उपस्थिती। पालिका कर्मचाऱ्यांसोबत लहान मुलांचा देखील स्वच्छता अभियानात सहभाग। रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर, हार्बरवरती मानखुर्द ते नेरूळच्या दरम्यान आणि पश्चिम मार्गावरती सांताक्रूज ते माहीमच्या दरम्यान मेगा ब्लॉक। विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी कल्याण ते कसारा स्थानकाच्या दरम्यान आज मध्यरात्री पॉवर ब्लॉक। अनेक लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीतही बदल। समृद्धी महामार्गावरती जीवघेणा खड्डा। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव पुलावरती जीवघेणा खड्डा पडल्यानं समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। शरद पवार यांचीही कार्यक्रमाच्या ठिकाणी हजेरी। उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं। नियोजित कार्यक्रमामुळे स्नेहभोजनाला उपस्थित राहणार नसल्याचं कारण। सुनेत्रा पवारांनी घेतली आमदार संग्राम थोपटे यांच्या वडिलांची भेट। थोपटे कुटुंबीय आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीनं राजकीय चर्चेला उधाण। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांना दिलासा मिळण्याची शक्यता। मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून विशेष न्यायालयामध्ये सी समरी रिपोर्ट सादर। कोकणातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात। देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून मोठी गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। भाजपकडून लवकरच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार। यामध्ये अनेक सेलिब्रिटींचा समावेश असण्याची शक्यता। क्रिकेटर युवराज सिंग, अभिनेता अक्षय कुमार यांच्या नावाचीही चर्चा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून केंद्रीय अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महासचिव जयराम रमेश यांना नोटीस। आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणामध्ये माफी मागण्याची केली विनंती। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा। मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये। मध्य प्रदेशच्या हाजीरमध्ये भव्य रॅली। कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं कमलनाथ यांचं आवाहन। आमदारकीला पडलो नाही। उद्धव ठाकरेंनी गीतेंना मला पाडायला सांगितलं। रामदास कदम यांचा ठाकरेंवरती हल्लाबोल। खंजीर खुपसून भास्कर जाधव यांनी गद्दारी केली। रामदास कदमांचा आरोप। विकास कामांच्या जोरावरती सुनेत्रा पवार सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येतील। ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार आहेत ते सर्व निवडून येतील। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना विश्वास। एका जागेवरती सातत्यानं सुप्रिया सुळेंना संधी का मिळावी? बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांनीही चांगलं काम केलंय, त्यामुळे 15 वर्षांनं जनता एका नेतृत्वाला संधी देऊ शकते। रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य। आपल्या मतदारसंघामध्ये कधीही न फिरकलेले अमोल कोल्हे त्यांच्या नाटकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। 5 वर्षात स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना करता आला नाही। रुपाली चाकणकरांची टीका। गेल्या 25 वर्षांपासून हिंगोलीची जागा शिवसेनेकडे आणि हिंगोलीची जागा शिवसेनाच लढेल। शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचं वक्तव्य। कोकणामध्ये राजकारण पेटलं। कोणत्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही। रामदास कदम यांचं वक्तव्य। सगळे पक्ष संपवून भाजपला एकट्याला राहायचंय का? कदमांचा सवाल। रत्नागिरीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सुमारे 1200 कोटींच्या विकास कामांचं ऑनलाईन भूमिपूजन। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा एनडीएचा उमेदवार लढवेल। यावेळी बोलताना चव्हाणांचं वक्तव्य। निलंबनाच्या कारवाईच्या विरोधात नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी
यांची नागपूर खंडपीठामध्ये याचिका। राज्यपाल बैस यांच्याकडून निलंबनाची कारवाई, राज्य सरकारकडूनही कॅबिनेट दाखल। नगरमध्ये अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्याकडून शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन। महानाट्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। नगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा महानगरपालिकेचा ठराव। सर्वसाधारण सभेकडून प्रस्तावाला मंजुरी। चौंडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती नामांतराची घोषणा। निवडणूक जाहीरनाम्यामध्ये रिफायनरीच्या विरोधात भूमिका न घेतल्यास उमेदवार उभा करणार। बारसू सोलगाव रिफायनरीच्या विरोधी संघटनेचा राजकीय नेत्यांना इशारा। संभाजी भिडेंवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून जाहीर निषेध। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर शिवप्रतिष्ठानकडून निषेध व्यक्त। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग। सांगलीच्या तासगाव कवठे महाकाळमधील पाणी टंचाईवरून रोहित पाटील आक्रमक। हजारो शेतकऱ्यांसह पाटबंधारे कार्यालयावरती धडक मोर्चा। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 50 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करा आणि जनावरांकरता चारा छावणी उपलब्ध करून द्यावी। आमदार प्रणिती शिंदे यांची ग्रामविकास मंत्री, सोलापूर जिल्हाधिकारी या दोघांकडेही मागणी। यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार। मार्च आणि मेच्या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार, हवामान खात्याचा अंदाज। एकीकडे दिवसा कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन पडत असताना सांगली शहरावरती आज दाट धुक्याची चादर। बदलत्या हवामानाचा आरोग्यावरती परिणाम होण्याची शक्यता। वेळेवरती रुग्णवाहिका न मिळाल्यानं मुलानं वडिलांना हातगाडीवरून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणलं। भंडाऱ्यातला धक्कादायक प्रकार। या घटनेनंतर लोकांकडून संताप व्यक्त। यवतमाळमध्ये 10वी आणि 10वी बोर्डाचा पहिलाच मराठीचा पेपर अवघ्या 10 मिनिटांमध्ये फुटला। पाटणबोरी येथे श्री शिवछत्रपती विद्यालय केंद्रावरची घटना। भरारी पथकानं घेतली उपस्थितांची जबानी। पांढरकवडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल। पाणी बिलाची थकबाकी न भरणाऱ्यांवरती ठाणे पालिकेची कारवाई। 23 ते 29 फेब्रुवारी या काळामध्ये 488 ग्राहकांची नळ जोडणी खंडित। आतापर्यंत 167 मोटर जप्त केल्या असून 24 पंप रूम सील। भिवंडीमध्ये 10 किलो गांजा जप्त, दोघांना अटक। आरोपींकडून एकूण 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळच्या दाते कॉलेज चौकातील एटीएम मध्ये चोरी, 21 लाख रुपये घेऊन चोरटे फरार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसीबीची मोठी कारवाई। सहाय्यक निबंधकाच्या घरी झाडाझडतीमध्ये आढळले 1,35,00,000 रुपये। काल 5,000ची लाच घेताना करण्यात आली होती अटक। मिस वर्ल्ड स्पर्धेमधील 6 स्पर्धक नागपूरमध्ये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला दिली भेट। भारतात होणाऱ्या 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी स्पर्धक दाखल। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरमध्ये ताडोबा महोत्सवाचं आयोजन। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जागतिक ब्रँडिंग करण्याच्या उद्देशानं वन विभागाकडून चांदा क्लब मैदानावरती 3 दिवस चालणार महोत्सव। अनंत अंबानींचा प्री वेडिंग सोहळा। कार्यक्रमासाठी बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सेलिब्रिटी आले। क्रीडा जगतातील खेळाडू आणि परदेशी पाहुणेही जामनगरमध्ये दाखल। जागतिक कीर्तीची गायिका रिहाना भारतामध्ये। अनंत अंबानींच्या प्री वेडिंगमध्ये रिहानाचा खास परफॉर्मन्स। 3 वर्षांपूर्वी रिहानानं अंबानींवरती केली होती टीका, मात्र आता अंबानींच्या मुलाच्या प्री वेडिंग सोहळ्याला रिहानाची हजेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।